सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण नांदेड येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी दादांचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत। खरंच खूप आयुष्यामध्ये दुःख असतं, प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे दुःख असतात। या दादांच्या आयुष्यात देखील असेच खूप दुःख, खूप संघर्ष, पण त्यामध्ये स्वामींनी त्यांना कशी साथ दिली, कसे त्यांचं आयुष्य फुलासारखे बनवले, हे आपण या अनुभवातून बघणार आहोत। चला तर मग या दादांच्या शब्दात आपण या अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे। आज मी माझ्या करुणामय कहाणी तुम्हाला सांगणार आहे। माझे वडील हे लहानपणापासून व्यसनी होते। म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून ते दारू गांजा याचे व्यसन करत होते। त्यामुळे घरात खूप सारे प्रचंड अडचणी होत्या। मी लहानपणापासून हे बघत आलेलो होतो। माझ्या आईने खूप सोसले। वडिलांचा रोज ती मार खात असे, आमच्यासाठी ती जगत असे, आमच्यासाठी राहत होती। ती मामाकडे कधीही गेली नाही, कारण तिला तिचं अस्तित्व निर्माण करायचं होतं। तिथे जाऊन ती म्हणायची, माझ्या लेकरांचं कसं होईल, मी जर गेली तर माझं सर्व काही येथून जाईल, हे माझी शेतीसुद्धा विकून टाकतील, मग मुलांना काहीच राहणार नाही। मी आणि माझा भाऊ असे आम्ही दोघे भावंड लहानपणापासूनच हे बघत होतो। मग मी तिथेच शाळेमध्ये जात होतो, जी गव्हर्मेंटची स्कूल असतं तिथे मी शिकत होतो आणि घरी कामामध्ये आईला मदत करत होतो। वडिलांचं वागणं दिवसेंदिवस हे प्रचंड त्रासदायक बनत चालले होतं। वडील दिवसेंदिवस व्यसनामध्ये खूप आहारी गेले होते। रात्रंदिवस ते फक्त दारू पित होते। त्यामुळे कामधंदा करायचं त्यांनी पूर्णपणे सोडून दिलं होतं। घरी राहून खूप आईला बडबड करत असायचे। आई मात्र लोकांकडे मोलमजुरी करत असे आणि आमचं उदरनिर्वाह करत असे। त्याच दरम्यान काय झालं की मी 10वीला होतो। 10वीला असल्यामुळे माझ्या आईने मला कधी काम सांगितलं नाही। तू अभ्यास कर, तू काहीतरी बदलू शकतो, अशी माझी आई म्हणायची। आपले दिवस तूच आता बदलू शकतो, कारण दुसरं कोणीच बदलू शकणार नाही। तू देवावरती विश्वास ठेव आणि सर्व काही व्यवस्थित कर। त्या दरम्यानमध्ये काय झालं ना की आईला तिच्या मैत्रिणीने स्वामी सेवेविषयी सांगितलेलं होतं की तू घरामध्ये स्वामींची सेवा कर, तुझ्या मिस्टरांना रुद्राचं तीर्थ, तारक मंत्राचं तीर्थ दे, असं सांगितलेलं होतं। पण त्याने जेव्हा आम्ही प्रश्नोत्तर केले होते, त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला प्रखर पितृदोष आहे, कारण माझे जे आजोबा वारले होते त्यांचं श्राद्ध वगैरे काही एक केलेलं नव्हतं। त्यामुळे आम्हाला प्रखर पितृदोष असल्यामुळे वडील हे असे करत आहे, असे तिथे सांगण्यात आलं होतं। मग पितृदोष जाण्यासाठी आम्ही नारायण नागबलीसुद्धा केला। तिथे केल्यानंतर पण वडिलांनी नियम पाळले नाही, दुसऱ्याच्या घरी ते जेवले, त्याच वेळी व्यसनही केलं। त्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही असं आम्हाला वाटलं, पण करायचं आम्ही केलं होतं, कारण काम करून आईने ते पैसे जमा करून ते विधी केला होता, कारण फक्त आमचं आयुष्य सुखकर व्हावं। त्यामुळे 10वीचे पेपर आले, पेपर झाल्यानंतर काय झालं ना की माझा पुढे शिकण्याची अजिबात इच्छा नव्हती। मला लगेच काहीतरी जॉब मिळवायचा होता, आईला मदत करायची होती, पण 10वीच्या बेसवर कुठे जॉब मिळणार। पण माझी इच्छा होती काहीतरी धंदा वगैरे मी काहीही करेन, पण मला आता इथे राहायचं नाही, मला आईचे दुःख हे बघवत नाही, एवढंच माझ्या मनामध्ये येत होतं। मला ही परिस्थिती बदलायची आहे। मग काय झालं ना की आईची जी मैत्रीण होती तिने आम्हाला स्वामींचा मार्ग सांगितलेला होता। मग ती आम्हाला त्या सरांकडे घेऊन गेली, जिथे प्रश्नोत्तर करतात तिथे आम्ही तिथे गेलो। त्यांनी मला बरेचसे तोडगे दिले आणि त्यांनी सांगितलं, तुझ्या आयुष्यामध्ये खूप छान नोकरीचा योग आहे, तू शिक्षण सोडू नको, शिक्षण पूर्ण कर। पण मी म्हटलं नाही, मला आता शिकायचं नाही आहे, मला नाशिकला जाऊन काहीतरी करायचं आहे, असं मी त्यांना म्हटलो। तर ते म्हटले की काय करायचं। मग त्यांनी माझी पत्रिका वगैरे काढून दिली आणि ते म्हटले, तुझी इच्छा आहे ना नाशिकला जायची तर जाऊ शकतो, तुला यश मिळेल, असं ते म्हटले। मग त्यांच्यावरती विश्वास ठेवून ते बोलले, म्हणजे स्वामीच बोलले असं माझ्यासाठी होतं। त्यांनी सांगितले तोडगे वगैरे, मी सर्व काही केले आणि त्यानंतर मी नाशिक येथे रवाना झालो। नाशिकला मी दिवसेंदिवस भटकू लागलो,
काम शोधू लागलो, पण कुठेही काम मिळत नव्हतं. खायला काही नव्हतं, राहायला आसरा नव्हता, पण मी माझा प्रयत्न सोडत नव्हतो. मी स्वामींना म्हणायचो की तुम्हीच काहीतरी करा. त्याच दरम्यान मला कळालं की त्र्यंबकेश्वर येथं स्वामींचं खूप मोठे मठ आहे म्हणून. त्र्यंबकेश्वरला गुरुपीठ आहे. तिथे मला जाण्याची खूप इच्छा झाली. जाण्यासाठी तर माझ्याकडे पैसेही नव्हते. मी असंच चालत चालत रस्त्याने चाललो होतो. एका गाडीला हात करून मी माझा रस्ता कापत होतो. पुढे पुढे गेलो आणि मी त्र्यंबकेश्वरच्या तिथे पोचलो. गुरुपीठ पीठावरती गेलो. तिथे गेल्यानंतर कोणीच नव्हतं, एकटाच मी होतो. मी वरती चढलो, वरती गेलो. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर एक मन शांती लाभली. महाराजांपुढे गेलो, नाक घासलं, मुजरा केला आणि स्वामींपुढे बसून खूप वेळ स्वामींच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बसलो. स्वामी, आयुष्यामध्ये काय चाललं आहे, मी कुठे येऊन पोचलो आहे हे तुम्हाला माहीत आहे. माझ्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे देखील तुम्हाला माहीत आहे. मला चांगला मार्ग दाखवा आणि मला लवकरात लवकर जॉब मिळू द्या. माझ्या पोटामध्ये भुकेने खूप आग पडली आहे. असं मी स्वामींसोबत बोलून खूप तेथे रडत होतो. तुम्ही कुठे आहात? तुम्हाला माझी दया येत नाही का? तुमचं मी लेकरू आहे ना? तुम्हाला सर्व लेकरं हे समान असतात. तुम्ही माझी आई आहात, बाप आहात, भाऊ बंधू आहात, सर्व काही माझं तुम्ही आहात. मग माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. असं मी स्वामींना बोललो आणि तेथून मी बाहेर पडलो. तेथून आलो आणि मला खूप प्रचंड भूक लागली. खिशामध्ये तर फक्त 20 रुपये होते. एक वडापाव घ्यावा अशी इच्छा मनामध्ये झाली. म्हणून मी वडापाव घेण्यासाठी तिथे गेलो. वडापाव घेतला, खाल्ला आणि मी जाणार तेवढ्यात हे हॉटेलचे जे मालक होते त्यांनी मला बोलवून घेतलं. त्यांना काय माहीत कुठून म्हणजे स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली असं मला म्हणायला हरकत नाही. मी तिथे गेलो, बोलावलं, कुठून आला, काय आला, त्यांनी माझी सर्व काही चौकशी केली. मग मी त्यांना सर्व काही माझी हकीकत सांगितली. त्यावेळेस ते म्हटले की तुला जॉब पाहिजे असेल तर तू हॉटेलवरती काम करू शकतो. तू रात्र म्हणजे दिवसा सकाळी यायचं आणि संध्याकाळी जायचं. दिवसभर येथे तू हॉटेलवरती काम कर मजुरीचं. मी तुला 8,000 रुपये पेमेंट देईन. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. मी म्हटलं काही असो, ठीक आहे म्हटलं, मी करायला तयार आहे. मग मी तेथेच जवळच एक अशी छोटीशी रूम घेतली आणि तिथे राहण्याचं ठरवलं आणि मग मी दिवसभर तिथे जाऊन काम करू लागलो. हळूहळू माझं सर्व काही व्यवस्थित होऊ लागलं. मी पैशाची सेविंग करू लागलो, कारण मी माझ्या पोटाला देखील काही खात नव्हतो, पण सेविंग करायची होती. कारण आईचं कष्ट इकडे मला बघवत नव्हते, कारण मला रात्रंदिवस माझी आई डोळ्यापुढे येत होती. त्यामुळे मी काही खात नव्हतो, पैसे उडवत नव्हतो, तिथेच राहिलो. पण काय झालं, हळूहळू त्या मालकाचा विश्वास माझ्यावरती खूप दृढ होत चालला. दृढ झाला. त्यामुळे त्यांनी मला डायरेक्ट गल्ल्यावरती बसवलं. तू आता इथेच राहून आमचा गल्ला तू बघ. कारण त्यांना एकच मुलगी होती, मुलगा नव्हता. आणि ते म्हटले की आता तुझे डॉक्युमेंट आणून मी तुला हे करतो म्हणे. कारण ते जे होते हॉटेलचे हे सर, ते एका याच्यामध्ये मिलिटरीमध्ये ते हे होऊन गेले होते, अधिकारी होऊन गेलेले होते, रिटायर झालेले होते. तुझे डॉक्युमेंट घेऊन ये, मी तुझा काहीतरी प्रयत्न करतो म्हणे, तुला मिलिटरीत लावण्याचा प्रयत्न करतो असे ते म्हटले. त्यावेळेस जे असं सांगत होते ना, त्यावेळेस माझ्या डोळ्यावरती कानावरती विश्वास बसत नव्हता की हे कसं शक्य आहे म्हणून. पण स्वामी महाराज हृदयात होते. नामस्मरण कंटिन्यू चालू होतं. दुसरं काहीच नाही, फक्त स्वामी तुमचाच आधार आहे आणि तुम्ही ज्या मार्गावर घेऊन जाणार आहात तिथे मी पोहोचणार आहे हे मला माहीत आहे. एवढं स्वामींना माझा पूर्णपणे विश्वास होता. आणि मग मी तसंच केलं आणि खरंच त्यांनी मला मिलिटरीमध्ये तिथे जॉब दिला. तिथे गेल्यानंतर एक वेगळंच उमेद माझ्यावरती भरलं होतं, संचारलं होतं. त्यांचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही, कारण त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे आणि स्वामींनीच त्यांना ती बुद्धी दिली, त्यांच्याकडून ते करून घेतलं हे मी म्हणणार आहे. स्वामींपुढे गाळलेला एक सुद्धा अश्रू माझा वाया गेला नाही असं मी सांगेन. स्वामींपुढे मी माझं दुःख व्यक्त केलं आणि स्वामींनी माझं सर्व दुःख त्यांच्या झोळीमध्ये घेतलं असं मी म्हणन. खरंच स्वामी भक्तांनो, खूप भाग्यवान आहात आपण सर्वजण की स्वामींच्या सेवेमध्ये आहोत. खूप दुःख होते आयुष्यात, पण आज स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं आहे. माझे वडिलांमध्ये थोडासा सुधार झाला आहे, पण आई थोडी आता सुखी झाली आहे, कारण मी कमवू लागलो आहे. मी एक छान इथे जॉबला लागलो, त्यामुळे आईला खूप मोठा आधार माझा आता बनलेला आहे. हे फक्त अशक्य गोष्ट शक्य स्वामी कृपेने झाली. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता.
श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.